आणखी एक मोठी बातमी आहे। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणामध्ये वकील अजय मिसर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव देण्यात आलाय। पुणे पोलिसांकडून राज्य सरकारला हा प्रस्ताव देण्यात आला तर पीडितेची मागणी पुणे पोलिसांनी धुडकावल्याचं दिसतंय। पीडितेने असीम सरोदे यांच्या नियुक्तीची मागणी केलेली होती, पण ती मागणी धुडकावत आता वकील अजय मिसर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे। राज्य सरकारला हा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पीडितेने ज्या वकिलांची मागणी केलेली होती त्या वकिलाऐवजी वकील अजय मिसर यांच्या नियुक्तीचा हा प्रस्ताव देण्यात आला आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? पीडितेवर वेगवेगळे आरोप झालेले होते, तिच्यावर अत्याचार तर झालाच, त्याच्यानंतर आरोपही झाले होते आणि तिने ज्या वकिलांची मागणी केली होती तीही पूर्ण होताना दिसत नाहीये। काल या पीडित मुलीने पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं समोर आलेलं होतं, ज्याच्यामध्ये असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार काल संध्याकाळीच पुणे पोलिसांनी ॲडव्होकेट अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी असा प्रस्ताव राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठवलाय आणि त्याच्यावरती निर्णय होईल। त्यामुळे या मुलीची मागणी जी आहे या मुलीची मागणी पुणे पोलिसांनी धुडकावल्याचं दिसून येते। वास्तविक या अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये, अशा केसेसमध्ये पीडितेने जर कुठल्या वकिलाचं नाव घेऊन तशी मागणी केली लिखित स्वरूपामध्ये, तर त्या वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याचा प्रघात यापूर्वीच्या केसेसमध्ये दिसून येतो। मात्र या केसमध्ये असीम सरोदे यांचं पत्र देऊनही पुणे पोलिसांनी अजय मिसर जे आहेत ॲडव्होकेट त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी असा प्रस्ताव पाठवलेला आहे। आता यात जी वेळ सांगण्यात येते त्यानुसार या पीडित मुलीनं पत्र उशिरा पाठवलेलं होतं, त्यापूर्वीच हा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पाठवलेला होता राज्य सरकारकडे, असं पोलिसांकडून खासगीत म्हणजे टेक्निकल तांत्रिक बाब दिली जाते। मात्र या विषयामध्ये आता पुन्हा पीडितेच्या मागणीचा विचार होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। निश्चितच वैभव, एकूणच तांत्रिक कारण सांगितलं जाते पोलिसांकडून असं म्हणता येईल। उशीर झाला लेटर द्यायला, त्याच्यामुळे दुसरा प्रस्ताव ऑलरेडी पाठवलेला होता असं त्यांचं सांगणं आहे। आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।